खरं सांगायचं झालं तर मोमोज बनवायला खरंच खूप वेळ जातो. पीठ मळा, लाटा, स्टफ करा आणि परत पुन्हा अजून शेप देत बसा. पण आजची ही ट्रिक वापरल्यावर तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल. सर्वात आधी आपण इथे स्टफिंग रेडी करतोय. पत्ताकोबी, शिमला मिरची, नंतर गाजर आणि कांदा आणि नंतर आलं, लसूण आणि हिरवी मिरची बारीक चॉप करून घ्यायचे. नंतर आता आपल्याला या भाज्या हलक्या थोड्याशा शिजवून घ्यायच्यात. पॅनमध्ये तेल टाकायचं, बारीक चॉप केलेल्या भाज्या, चवीनुसार मीठ टाकायचं, काळी मिरी पूड, सोया सॉस आणि थोडासा अजिनोमोटो. कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण बाहेरच्यासारखी टेस्ट हवी असेल तर थोडासा टाकू शकता. नंतर पनीर टाकायचं. पनीर टाकल्यानंतर फक्त एकदा दोनदा मिक्स करा आणि लगेच गॅस बंद करा. जास्त शिजवू नका, स्टफिंग ड्राय करू नका. छान थंड झाल्यावरती अशा या पद्धतीने गोळे बनवायचे. जेवढ्या साईजचे तुम्हाला हवेत तेवढ्या त्या साईजचे. नंतर इथे एका बाउलमध्ये मैद्याच्या ऐवजी तांदळाचं पीठ घेऊ शकता. हेल्दी मोमोज खायचे असतील तर मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकल्यानंतर जे स्टफिंगचे बॉल आहेत ते अशा या पद्धतीने कोट करून घ्यायचे. नंतर पाण्यामध्ये डिप करायचे. पाण्यातून काढून पुन्हा मैद्यामध्ये कोट करून घ्यायचे. असं आपल्याला 3 वेळा करून घ्यायचे. म्हणजे आपल्या स्टफिंगला मैदा चांगला कोट होतो आणि ते वाफवल्यानंतर फुटत नाही. स्टफिंग चांगली राहते. बरं, मस्त छान 3 वेळा करून घेतलं आणि जे एक्स्ट्रा मैदा आहे तो डस्ट करून घ्यायचा आहे. आणि नंतर तर मी स्टीमरमध्ये स्टीम करून घेणार आहे मोमोज. तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये उकळून घेतले तरी चालतील, पण हे मोमोज जास्त वेळ वाफवायचे नसतात. जास्त वेळ वाफवले तर ते फुटू शकतात. एक 5 ते 7 मिनटं वाफवा. मस्त छान आपले मोमोज रेडी झाले. 10 मिनटात तुम्ही 100+ मोमोज बनवू शकता. इझी आहे आणि टेस्टी आहे. टेस्टमध्ये काही फरक पडत नाही. बनवून